अरे काय करू 3 वर्ष पहिले एक मोर्चा काढलेला होता आम्ही तिथं आमचे नितेश दादा आलेले होते, स्वतः मी पण आलेली होते तिथं. हे आपल्या किल्ल्यावरती त्यांनी अतिक्रमण माजवलेलं आहे. मला आता कळलं की तो अतिक्रमण आता सुद्धा निघालेला नाहीये. म्हणजे थोडक्यात मालेगाव हा भारतामध्ये आहे का पाकिस्तानमध्ये आहे? म्हणजे आमच्या जमिनीसाठी, आमच्या हिंदूंच्या जमिनीसाठी, आमच्या हक्काच्या जमिनीसाठी जिथं ह्या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान चालतो, इथं हा शरियावादी कानून कसं काय चालणार? हा भारत देश स्वतंत्र आहे. आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी ज्या जागा सरकारनं ठेवलेल्या आहेत, ह्या जिहादांनी, ह्या भूमाफियांनी ह्याच्यावर ताबा टाकलेला आहे. सरकारने ह्यांच्यावर कठोर कठोर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अन्यथा मालेगावमध्ये लवकरच एक हिंदू जनाक्रोश मोर्चा लवकरच पाहण्यात येईल. यही बोलना चाहूंगी की जमिनीचा व्यवहार हा पैशांपोटी आणि मालेगावच्या विकासाला मुठमाती देऊन झालेला आहे. मालेगावच्या विकासासाठी गरजेचं असलेलं रुग्णालय असेल किंवा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल व प्रायमरी शाळा असतील, या सगळ्यांसाठी आरक्षित असलेली जमीन मागच्या 4 ते 5 वर्षापासून मालेगावकर पाठपुरावा करत असताना सुद्धा तिच्यावरचं आरक्षण काढलं गेलं, जेणेकरून मालेगावच्या विकासाला बाधा आणण्याचं काम हे काही ब्युरोक्रेट करतायत की काय, असं षडयंत्र आम्हाला आहे. त्याच्या विरोधात मालेगावातले आज सकल हिंदू समाजाचे सगळे लोक असतील व सगळ्या महिला भगिनी असतील प्रचंड असंतोषात आहेत व त्याच्या विरुद्ध एल्गार आज आम्ही पुकारलाय. भले तो किती करोडपती असो, परंतु तो जर मालेगावच्या विकासात त्याच्या आड येत असेल आणि त्याचा जिहादी षडयंत्र जर करत असेल तर त्याला आम्ही उलटवून टाकल्याशिवाय राहणार नाही.